चला नवीन सामन्याला सुरुवात करणार आहेत. स्ट्रायकर वर्सेस वॉरियर. फलंदाजी करणार आहेत वैभव सर व सोबत आहेत मिथुन. आणि गोलंदाज बॉलरचं नाव काय? दर्शन. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि हा पहिला चेंडू वैभव सर यांच्यासाठी चांगला फटकार पण आणि रनआउट होता होता वाचलेत. स्ट्राईकला मिथून आणि गोलंदाज दर्शन. आणि हा चेंडू चांगला चेंडू आणि फटका लागलेला आहे षटकारासाठी. चांगलाच फटका लागलेला आहे. आणि परत एक चेंडू लागलेला आहे. चौका. थोड़े ही देर में आफ्टर दिस सेमीफाइनल एंड सेमीफाइनल 2 के मैच के बाद वी विल बी कैच कैच किसने पकड़ा है? नेम नेम उसका नाम. थोड़े ही क्षणों में we will be having the final match of FFPL season 2. सभी को रुकना है, घर पे जाना नहीं है. और ये 6 रन. एक ओवर की समाप्ति पे हुए रन 15. क्या बड़ा स्कोर बोर्ड पे जड़ पाएंगे? बेहतरीन शॉट पर मिलेंगे सिर्फ 1 रन. Here we go with the next ball. और ये बेहतरीन शॉट मारने का तरीका पर मिलेगा सिर्फ 1. स्ट्राइकर की टीम को चाहिए एक बड़ा हिट. और ये नो बॉल एंड अंपायर्स कॉल इट्स अ विकेट. क्लीन रन आउट. बड़ा झटका स्ट्राइकर्स के टीम को.
Here we go with the next ball. और बेहतरीन शॉट, पर मिलेगा सिर्फ एक रन, 2 रन की कोशिश भी नहीं करेंगे, 1 रन से खुश। और बेहतरीन शॉट, पर सीधा मार बैठे फील्डर की हाथों में। पावर प्ले में बड़ा झटका, इसका खतरा सभी को मालूम है। द मोर विकेट्स द मोर -5। अभी शुरू होगा पावर प्ले का ओवर। देखते हैं इस ओवर में रन्स डबल होते हैं या फिर विकेट्स गिर के -5। बड़ी ओवर दोनों ही टीम के लिए। किसका वक्त बदलेगा? और पावर प्ले का ओवर शुरू, खतरों से भरा। देखते हैं किसका वक्त चमकेगा, बॉलिंग टीम या बैटिंग टीम। और एक शॉट, पर कैच नहीं हुआ है। विकेट का बड़ा झटका लग सकता है स्ट्राइकर्स के टीम को। सावधानी पर रख के खेले। क्या होगा नेक्स्ट बॉल, विकेट या फिर 6? और ये वाइड गेंद। वन मोर वाइड बॉल। बहुत जोर से बल्ला घुमाया था, पर सिर्फ हवा की आवाज आई। रन मिले 0। वाइड बॉल। पावर प्ले सेमीफाइनल 2 का प्रेशर सीधे सीधे दिखते हुए बल्लेबाज और बॉलिंग टीम पे भी। और ये दे मारा है, पर आसानी से 1 रन। स्मिथ को डिमांड आया है 6 रन का। क्या अगली बॉल पे छक्का जाएगा या विकेट? और ये थोड़ा सा मिस कम्युनिकेशन फील्ड के अंदर, और ये स्ट्रेट विकेट। पावर प्ले के ओवर में बिकॉज ऑफ मिस कम्युनिकेशन रन आउट देके विकेट। बहुत कीमती विकेट। लास्ट बॉल टू गो। देखते हैं इस बॉल पे क्या होगा। Here we go, the last ball, and it's a white ball again.
स्ट्राइकर्स वांट 6 और एक वाइड बॉल और चुरा लिया है विकेट के बीच में से 1 रन। तानिश ऑन स्ट्राइक। देखते हैं लास्ट बॉल पे क्या मिलेगा, बड़ा झटका या बॉलिंग टीम को झटका। Here we go for the last ball of power play. And it's a no ball. और एक बॉल। प्रेशर साफ साफ दिखते हुए दोनों टीम पे ऊपर। एंड इट्स अ ब्यूटीफुल शॉट। रन आउट होते होते बच गए, कैच आउट होते होते बच गए।
दोन रन काढलेले आहेत. डॉट बॉल. नोचा इशारा पंचांचा. एक नोला धावून रन काढलेले आहेत. उत्कृष्ट शॉट थोडा बाजूने गेलाय 12 रनच्या. एक रन 10.5 आणि रनआउट झालेले आहेत. पंचांचा निर्णय क्रॉसिंग झालेली आहे. पंचांचा निर्णय. स्मिथ आउट झालेला आहे. क्रॉस झाले नव्हते. स्मिथ पंकज. वाईडचा इशारा अंपायरचा. नो नो चेंडू. हे बॉलर खूप नावाजलेले बॉलर आहेत. बॉलिंग चेंज केलेली आहे. हर्षल तुरे मॅन फ्रॉम कासारवडली आता गोलंदाजी करणार आहेत. समोर आहेत सागर राऊत ठाणेकर. कॅप्टननी पुढे यावे. कॅप्टननी पुढे यावे. कॅप्टन आणि अंपायरचं डिसिजन होईल. राज सर कॅप्टन. हा रन किती द्यायचे कारण पंकज सरांनी ओव्हर सोडलेली आहे. ओव्हर कंटिन्यू.
चला सामन्याला सुरुवात करायची. बॉलर आणि हा परत एकदा वाईट. आणि हा विकेटचा बर्तन पडतोय स्ट्रायकर्स या संघाला. नवीन फलंदाज येतोय तो प्रतीक. कृपया करून बाहेरून आवाज सुद्धा देऊ नये. चांगला फटका पण काय एकच रन भेटणार आहे. चांगला फटका दिलेला आहे जय यांनी पण एकच रन भेटणार आहे. आता फलंदाज प्रतीक काय करतात बघूया आपण. आणि हा चेंडू पण पंतांचा इशारा आहे. प्रत्येक बॉलाला भांडू नका यार. And a beautiful shot. No ball पे clear cut six. और एक नो बॉल. मनोरंजन भरा मैच. बॉल इस वाइड के साथ 71 रन्स जड़ गए हैं स्कोर बोर्ड पे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला भेटते पंकज सिन्हा यांच्याकडून. आणि टोलो दिलेला चेंडू बघू किती धावा मिळत आहेत. एक धावेत समाधान झालं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत आहे आणि अशा प्रकारे आवाज आहे. आणि पंकज सिन्हा उर्फ जॉन सिन्हाचे भाऊ यांच्या संदर्भात बॉलिंग बघायला भेटते इथे. आत्ताशी 2 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि ही बोनस ओव्हर आहे. 3 चेंडू झालेले आहेत. हा लास्ट विकेट आहे. लास्ट विकेट पंकज सिन्हा मागून घेतलेली ओव्हर आहे ही. बघू आता आपल्या संघासाठी काय करताय. आणि टोलो दिलेला चेंडू षटकार. पंकज सिन्हा लास्ट टाइमचे मॅन ऑफ द सिरीजचे. आणि अशा प्रकारे टोलून दिलेला आहे. आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. यावेळी किती दिलेत बघू. आउट साइड. 2 धावा. पंकज सिन्हासाठी लक्ष असू द्या इकडे. लास्ट टाइमच्या मॅचला पहिली ओव्हर घेतली होती आणि 58 रन मारले होते त्यांना. आणि आज बघू त्यांनी त्यांचा रेकॉर्ड कायम ठेवलाय का. यावेळी बघू
किती आले यांच्या ओव्हरला 57 25 अरे काय पंकज सिन्हा वेल बॉलिंग तुमको मैन ऑफ द मैच देने वाले इधर खाली पानी का बॉटल इधर आओ आर्यन ठाकूर यांच्यासाठी परत एक अनाउन्समेंट आहे की एक कॅच पकडल्यावरती पार्थ ठाकूर यांना 1000 रुपये देणार आहेत. परत एकदा स्ट्रायकर एंडरती आलेत राज बांगले सर. बघूया आता किती षटकार मारतायत आणि बॉलिंग टाकतायत ते स्मिथ आणि हा चेंडू नव्हता पण काहीच शॉट न उचलण्यात आलाय. आणि हा पुढील चेंडू टाकतायत ते अंपायर. अंपायरांचं नाव माहिती नाही पण काम भारी गेलेलं सकाळपासून. अंपायरांचं नाव स्वप्नील वाघमारे. सकाळपासून खूप काही प्रयत्न केलेले आहेत त्यांनी. पुढील मॅच होणार आहे ती फिट अँड फ्लेक्स वर्सेस एम फिट. एम फिटनेस फिट अँड फिट अँड फ्लेक्स आणि एम फिटनेस यांनी टॉस करून घ्यावा. फिट अँड फ्लेक्स आणि एम फिटनेस यांनी टॉस करायसाठी पंचावर आहे भाई मयूर कदम. मयूर कदम कॅप्टन ऑफ फिट अँड फ्लेक्स. आणि हा दुसऱ्या इनिंगची सुरुवात. स्टार्ट करण्यात आलेला आहे गोलंदाज स्मिथ भोईर. आणि हा चेंडू चांगला फटका दिलेला आणि चांगली क्षेत्ररक्षण झालेली आहे. परत एकदा स्ट्रायकरचे प्लेयर काय ऐकत नाहीत पण भाईला इंजरी झालेली आहे कदाचित. टेन्शन येते ना भाई. जरा मेडिकल टीम तिकडे पोचा. जास्त इजा नाही झाली आहे ना भाई. विकेट किपर का ऐकत नाही एका जागेवरतीच उभा आहे. बड़ी मछली जाल में फंसी है शायद से. वैभव सर इंजर्ड हो गए. काही नाही वैभव सर वाघ आहेत.
प्लेयरांनी लक्ष द्या, जर व्यवस्थित असतील तरच खेळा, कारण की थंडी आहे. चांगला चेंडू. सुशांत भोईर यांनी जर डायावरून कॅच घेतली तर 1000 रुपये निशांत ठाकूर यांच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एका रनावरती समाधान मानायला लागेल. चला, हा पुढील चेंडू. चांगलाच डॉट बॉल आलेला आहे. चांगली गोलंदाजी करतायत स्मित भोईरे. फटका लागलेला आहे, पण क्षेत्ररक्षण चांगला करतायत मौसम ठाकूर. परत फटका लागलेला आणि हा षटकारासाठी जाणार आहे. वॉरियर्सची फलंदाजी खूप छान चाललेली आहे. नऊ रन झालेले आहेत आतापर्यंत एका षटकारासोबत. चला, ओव्हरच्या समाप्तीला 9 रन आलेले आहेत. सागर हा गोलंदाज आहे आता. आणि हा चेंडू चांगला होता आणि पहिलाच बॉल, पहिला गडी बाद वॉरियर्स यांचा. सागर राकेश फलंदाज चांगले आहेत. आता बघूया गोलंदाज सागर समोर आहेत आणि फटका मारलाय आणि हातात कॅच दिलेले सुशांत भोईर यांच्या. द पीके. प्रणल आणि हा पुढील चेंडू सागर यांच्या हातातून. चांगला फटका होता पण कट. नॉट आउटचा इशारा पंतांकडून. ओव्हरच्या समाप्तीला स्कोर कार्ड आहे. 16 रन दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीला. पॉवर प्लेचा
पॉवर प्लेची ओव्हर आहे आता. बॉलिंग टाकणार आहेत ते सुशांत भोईर. स्कोर कार्ड आहे तो 16 रन 2 ओव्हरच्या समाप्तीला. 16. चला डिस्कशन करू नका, सामन्याला सुरुवात करा. सोळा रन 16. आणि ही पॉवर प्लेचा ओव्हर. सुशांत भोईर पहिला चेंडू. चांगलाच डॉट बॉल भेटलेला आहे. चांगला फटका आणि हा येतो षटकार. चांगला फटका परत, पण हातातून चांगला क्षेत्ररक्षण केलेलं आहे. कॅच सुटलेली आहे पण क्षेत्ररक्षण खूप छान झालेलं आहे. चौका 6 आहे का? 6. ओके ओके. सुशांत भोईर यांचा तिसरा चेंडू आणि 1 रनावरती समाधान मानायला लागेल. आणि आता स्ट्रायकर एंडवर आले ते प्रणल. पीके आणि नाही, स्टंप उडवण्यात आलेला आहे पण पंत का ऐकत नाहीत. पुढील चेंडू. फटका लागलेला आहे. 1 रनावरती समाधान मानतील पण ओव्हरची समाप्तीला रन आहेत ते. ओव्हर झालेली आहे. ओव्हर झालेली आहे. स्कोर किती आहे? माझ्या बच्च्याला करत होतो लय मी, मला आठवला पहिला किस. मग काय टाय टाय दिला तर कपल काही टेन्शन घेऊ नका. बारा चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. गोलंदाज थांबा. मोसम. चला सामन्याला सुरुवात करा. 12 बॉल 36 रनांची गरज. बॉल 35 रनांची गरज आता वॉरियर्स या संघाला.
स्ट्रायकरचे गोलंदाज मोसम ठाकूर आणि हा फटका गेलेल्या षटकारासाठी चांगला फटका. आणि हा पुढील चेंडू नोचा पतन केलेला आहे. पंतांच्या पुढे काय बोलू नाही शकणार. नो बॉल तर नो बॉल. आणि हा षटकार परत आलेला आहे वॉरियर्सच्या संघासाठी. बावीस रनांची गरज. परत एक शॉट आणि हा परत एक षटकार गेलेला आहे. बॉल हातातून उडून षटकार गेला. परत एकदा क्षेत्ररक्षण टाईट झालेलं आहे पण आता एकच रनावरती समाधान मानायला लागेल. सर किती चेंडू झालेले आहेत अंपायर? लास्ट बॉल आहे ना? आउट आहे आउट आहे. आणि वॉरियर्सच्या संघाला विकेटचा बटन होतं. किती पाहिजेत? किती बॉल किती? 6 बॉलांना 14 रनांची गरज वॉरियर्सच्या संघाला. जोरदार झाले पाहिजे. 50 रन झालेले त्यांचे. बॅटर काय ऐकत नाही. आता बॉलर वरती डिपेंड आहेत. 6 बॉल 14 रनांची गरज वॉरियर्सच्या संघाला. स्ट्रायकर्सचा गोलंदाज तनिष्क आणि हा बिल्डिंग मध्ये परत परिवर्तन करतायत. बॉलरचं नाव तनिष्क. कोणानी फुकटचं टेन्शन घेऊ नये. फायनलची मॅच बाकी वर्ष आणि एक प्रेक्षणीय लढत लागणार आहे ती फिट अँड फ्लेक्स वर्सेस एम फिटनेस. शिव्या गाल्यावरती पेनल्टी आहे का? लक्षात घ्या. टाइम संपलाय. परत एकदा सामन्याला सुरुवात करायची आहे. एक्सिस लॉन्चचे ओनर सुद्धा
चला पहिला चेंडू तनिक्षांच्या हातातून चांगला फटका आणि अंपायर गायब. मजाक मस्ती बाजूला पण एका रनावरती समाधान मानायला लागणार आहे. 2 रन भेटलेले आहेत. चांगलीच सर. अरे एम फिटनेसचे तुम्ही प्लेयर गायब करतात डायरेक्टली. थांबा 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 जरा अंपायरला पण स्टेबल होऊ द्या. विषय का चांगला फटका बसलाय. परत एकदा चांगला फटका षटकारासाठी जातोय. त्यांना 4 बॉल 6 रनाची गरज. डीजे थँक्यू. चांगला फटका आणि मॅचची समाप्ती. बॅटर काय ऐकत नाही.